मित्रांनो, आपण ब्लड प्रेशर आणि डायबिटीज ह्या दोन्ही रोगावर तुम्ही ट्रीटमेंट घेताय. सुरुवातीला डॉक्टर तुम्हाला एक गोळी देतोय सकाळी घेण्यासाठी. नंतर तुम्हाला तुमचा जसा डायबिटीज वाढला किंवा ब्लड प्रेशर वाढत असेल तर डॉक्टर तुम्हाला 2 वेळ गोळ्या करतात. परंतु ह्या गोळ्या निश्चितच तुमचं डायबिटीज आणि ब्लड प्रेशरला कंट्रोल करतात, याबद्दल माझं काही दुमत नाही. इमर्जन्सीमध्ये ते सर्व करावं लागतं. परंतु मुळात डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हा मित्रांनो मानसिक विकार आहे. तुमच्या अज्ञानामुळं, तुम्ही केलेल्या पापांमुळं तुमचं चित्त हे भ्रमिष्ट होतं आणि चित्त भ्रमिष्ट झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जे षटचक्र आहेत, ते षटचक्र ज्याला आपण कुंडलिनी जागृत म्हणतो, तर ते डिस्टर्ब होतात. आणि ते डिस्टर्ब झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जेवढी काही एंडोक्राइन सिस्टीम आहे, अंतःस्रावीच्या ग्रंथी आहेत, त्या व्यवस्थिशीर कार्य करत नाहीत. आणि त्यांनी व्यवस्थिशीर कार्य न केल्यामुळं तुमचा अचानक ब्लड प्रेशर वाढतो किंवा तुमचा जे आहे डायबिटीज वाढतो. तर मित्रांनो, आमच्या शिवधाम सरकार आश्रमामध्ये प्रत्येक गुरुवारला दरबार लागतो. त्या दरबारामध्ये निश्चित आपण हजेरी द्या. तुम्हाला मी आयुर्वेदिक आणि दैविक दोन्ही उपचार करतोय. आणि पहिल्याही महिन्यामध्ये तुमचं डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे तुमचं कंट्रोल होते की नाही, तुम्ही बघा. निश्चितच कंट्रोल होतोय. हजारो रुग्णांना मी आतापर्यंत फरक दिला त्याच्यापासून. परंतु डायबिटीजच्या बाबतीत आणि बीपीच्या बाबतीत अशी एक लोकांची धारणा झालेली आहे की माझा रोग हा आयुष्यभर जात नाही आणि डॉक्टर सांगतात की आता तुम्हाला हे जे आयुष्यभर ट्रीटमेंट घ्यावं लागेल. चुकीचं आहे. तुम्ही माझ्याकडे या, फक्त 90 दिवस तुम्ही ट्रीटमेंट घ्या, 3 महिने ट्रीटमेंट घ्या. तुमचा डायबिटीज मी नैसर्गिक रूपामध्ये कंट्रोल करतोय, प्लस ब्लड प्रेशर जे आहे ते पण तुमचं नैसर्गिक रूपामध्ये कंट्रोल करतोय. कारण की ब्लड प्रेशर वाढण्यासाठी तुमच्या शरीराचं कोलेस्ट्रॉल, तुमच्या शरीराचा असलेला अतिरिक्त फॅट्सपणा किंवा तुमचा आचार विचार, तुम्ही आचार विचारावर काय ट्रीटमेंट घेताय, त्याच्यासाठी योग, मेडिटेशन ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. तरी आपण जर डॉक्टरांनी आपल्याला एक वेळचा डोस संध्याकाळी पण डबल केला असेल तर पॅरालिस तुम्हालाच होणार आहे, हे लक्षात घ्या. मग त्यावर तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट देतोय ना. आणि जर तुम्ही आमच्या ट्रीटमेंट नीट झाली नाही तर निश्चित तुम्हाला हा काय मला बोलण्याचा की तुम्ही जे ह्या आचार्यजी असं बोलले होते आणि मग आता हे कसं झालंय तुम्ही सांगा मला. 3 महिने तर द्या. तुम्हाला डायबिटीस आणि ब्लड प्रेशर ह्यासाठी मी निश्चितच तुमचा जो गोळ्यांचा डोस आहे, काही लोक जे इन्सुलिनवर असतील समजा, जे डायबिटीजचे, त्यांना निश्चित आपण गोळ्यावर घेऊन येऊ. जे ब्लड प्रेशरचे पेशंट आहेत की ज्यांच्या 2-2 वेळा गोळ्या चालू आहेत, काही काही पेशंट असे की 3-3 वेळा गोळ्या घेतात. आता एखादी ब्रेनमधली व्हेन्स फाटेल, मरणार ना मनुष्य. पॅरालाइज होणार तर काय होणार आहे. आणि पॅरालाइज होणाराला पॅरालाइज झाल्यानंतर तो काही डॉक्टरला सांगतोय का मला पॅरालाइज झाला, तो बिचारा त्याचं ट्रीटमेंट घेतोय. तर थोडं हे जे आता युग आहे, आधुनिक आणि कलियुग, ह्यामध्ये स्वतःचे डॉक्टर स्वतः बना. जेवढ्या शंका आहेत तुमच्या ते मला विचारा. आमच्या शिवधाम सरकारमध्ये ह्या दरबारामध्ये प्रत्येक गुरुवारला सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत आपण या. निशुल्क तपासणी आहे. तुम्हाला बोलण्याचेही कुठले पैसे लागत नाहीत आणि औषधांचे अल्प पैसे आम्ही घेतोय. तर तुम्ही या व आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नुसतं डॉक्टरांनी दिलं म्हणून आयुष्यभर गोळ्या घेऊ नका. मी आता काही खेड्यापाड्यांमध्ये काही आयुर्वेदिक शिबिरं घेतोय. तर ते शिबिरं घेताना मला असं एक ऑब्झर्व झालेलं आहे की एखाद्या काही रुग्णाला डॉक्टरांनी गोळी चालू केली. बरं, गोळी चालू केल्यानंतर ती गोळी दिली डॉक्टरांनी 5 वर्षाआधी. मी ज्यावेळेस विचारतो पेशंटला की बाबा ती गोळी कशी घेताय तुम्ही, तर काही सांगतात की मी सकाळी चाय घेतानाच ती गोळी घेतोय. काही कामाची नाही तशी गोळी. मित्रांनो, तुम्हाला शुगरची गोळी घेतल्यानंतर लगेच जेवण पाहिजे, किंवा ब्लड प्रेशरची गोळी जी आहे ती रात्री झोपताना कशाला घेताय, सकाळीच ती घ्यायला पाहिजे. दिवसभर तुम्ही चंचल असता, तुमच्या कामामध्ये व्यस्त असता. तर हे सर्व अज्ञान जे आहे हे थोडं आपल्या रोगाबद्दल आपण स्वतःचे डॉक्टर स्वतः व्हा व आमच्या शिवधाम सरकारमध्ये येऊन आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तरे घ्या. तुम्हाला नुसतं आयुर्वेदिक औषध देऊनही फायदा नाही, तर त्यासोबत तुम्हाला दैविक उपचार करावा लागतात. दैविक उपचारामध्ये यंत्र, मंत्र, तंत्र, जारण मारण ह्या गोष्टी आहेत मित्रांनो. नुसतं एखादा मंत्र जरी समजा तुमच्यावर केला किंवा थोडी 5 मिनिटाची जरी पूजा आम्ही केली तर तुमच्या सर्व शरीराच्या अंतःस्रावी ग्रंथी ज्या आहेत या सर्व कार्यरत होतात आणि पर्यायी तुमचा रोग निघून जातोय. तर मित्रांनो, ह्या संधीचा लाभ घ्या. नुसतं मला वेळ नाही, मला आरामाची वेळ नाही किंवा खाण्याची वेळ नाही किंवा डॉक्टरांकडे जाण्याची वेळ नाही असं म्हणू नका. शरीरासाठी थोडा वेळ द्या. मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून
डायबिटीज आणि ब्लड प्रेशर ह्या दोन्ही प्रकारच्या रुग्णांना मी अलर्ट करू इच्छितो की नुसतं गोळ्यावर गोळ्या घेऊ नका. त्याचा तुमच्या किडनीचे नेफ्रॉन्स खराब होतात. ब्लड प्रेशरच्या तुम्ही अतिरिक्त सेवन केल्यामुळे तुमच्या डोक्याचे व्हेन्स फाटू शकतं. कशाला घाबरता तुम्ही? अहो, ज्यावेळेस ह्या गोळ्या नव्हत्या त्यावेळेस लोक 150-150 वर्ष जगायचे आणि तुम्ही 60-65 मध्ये मरून जाता. काय आहे हे? सर्व अज्ञान आहे मित्रांनो. तुम्ही या, तुमचं स्वागत आहे. प्रत्येक गुरुवारला सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शिवधाम सरकार ह्या दरबारामध्ये या. निशुल्क जे आहे आपल्याला तिथं तपासणी आहे. याच्या अधिक www.shivdhamsarkar.com ह्या वेबसाईटवर जाऊन आमच्या शिवधाम सरकारची पूर्ण अद्भुत इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. त्याचा आनंद घ्या व आपल्या दुःखापासून मुक्ती घ्या. ओम नमो.